गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत वैभववाडी तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध, पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण श्री रासाई देवी मंदिर, आचिरणे, वैभववाडी. चला सुरुवात करूया आजच्या भक्तिमय व्लॉगची. मंदिराचे महत्त्व आणि इतिहास. श्री रासाई देवी हे वैभववाडी तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. हे मंदिर आचिरणे गावात स्थित असून आजूबाजूच्या सर्व गावांचे आस्थास्थान आहे. देवीला गावाची रक्षणकर्ती मानले जाते. परिसरात दाट हिरवाई, डोंगर रांग आणि स्वच्छ हवा असल्यामुळे मंदिराला एक दिव्य आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. स्थानिकांच्या मते देवीची कृपा गावाच्या सुख समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मंदिर गर्भगृहात देवीची सुंदर, शांत आणि तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठापित आहे. मंदिर गर्भगृहातील वातावरण अतिशय पवित्र, सौम्य आणि दिव्य प्रकाशाने न्हाऊन निघालेले असते. मंदिरात मोठा सभामंडप, ओट्याचा भाग असून येथे भजन, पूजा, धार्मिक कार्यक्रम आणि यात्रेदरम्यान विविध उपक्रम होतात. मंडपात बसण्यासाठी भरपूर जागा असल्यामुळे भाविक निसर्ग आणि भक्तीचा आनंद घेत निवांत विश्रांती घेऊ शकतात. मंदिराच्या सभोवताली प्रचंड हिरवाई, झाडे, डोंगररांग आणि स्वच्छ हवा असल्यामुळे संपूर्ण वातावरणात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. येथील रासाई देवीची जत्रा अत्यंत प्रसिद्ध आहे. वैभववाडी तालुक्यातील सर्व गावांमधील भक्त या जत्रेत सहभागी होतात. यात्रेदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम, पूजा, निळोपरी, भजन कीर्तन आणि गाव शेजारी लोकांचा एकत्रित उत्साह पाहायला मिळतो. मुंबई आणि पुण्यापासून अंतर. मुंबईपासून अंदाजे 428 ते 409 किमी. पुण्यापासून अंदाजे 360 ते 345 किमी. जवळच्या रेल्वे स्टेशनवरून येथे कसे पोहोचाल? वैभववाडी रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे. मंदिरापासून अंतर 13 किमी. मार्ग वैभववाडी, आचिरणे, श्री रासाबाई मंदिर. स्टेशनवरून टॅक्सी, ऑटो किंवा जीप सहज उपलब्ध. कणकवली रेल्वे स्टेशन. मंदिरापासून अंतर 70 किलोमीटर. कणकवली, नांदगाव, वैभववाडी मार्गे मंदिराकडे जाता येते. रस्त्याने पोहोचण्याचे अंतर वैभववाडी ते श्री रासाई देवी मंदिर 7 किलोमीटर. कणकवली ते श्री रासाई देवी मंदिर 70 किलोमीटर. मंदिर पाहण्यासाठी लागणारा वेळ. दर्शन, मंदिर परिसर आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी 30 ते 40 मिनिटे पुरेशी. जवळची भेट देण्यासारखी ठिकाणे. श्री आदिष्टी देवी देवस्थान, श्री स्वयंभू महादेव मंदिर, नापणे, शेर्पे धबधबा, श्री विठ्ठल रुखुमाई मंदिर, खंबाळे, श्री स्वामी समर्थ मठ. जर तुम्ही कोकणात असाल, मित्रांनो, श्री रासाई देवी मंदिराला एक भेट नक्की द्या. हे ठिकाण फक्त धार्मिक नाही, तर मनमोहक निसर्ग आणि शांततेने भरलेला आहे. आजचा व्लॉग इथेच संपतो मित्रांनो. जर तुम्हाला अशाच कोकणातील पवित्र, नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठिकाणांची माहिती हवी असेल, तर माझं पिकनिक गुरु चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा कोकण व्लॉग तुम्ही चुकवणार नाही. भेटूया पुढच्या सुंदर यात्रेत.